जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 10. 4 महिने चाळकापूरमध्ये मोठ्या उत्सवाने गेले. नंतर मार्गशीर्ष महिन्याच्या आधी प्रभू मैलारकडे जाण्यास निघाले. मैलार या अतिप्राचीन क्षेत्राचे प्रमुख दैवत खंडेराव हे होय. या क्षेत्राला दक्षिण काशी असेही म्हणतात. मणिचूल पर्वतावरील हे क्षेत्र त्या काळी अत्यंत भरभराटीस आले होते. पेशव्यांनी खंडेराव देवाला 2 गावे जहागीर दिली होती. या ठिकाणी 108 तीर्थे असून सर्व कुंडे उत्तम बांधलेली होती. चोहो मुलखातील द्रव्य त्या ठिकाणी जमत होते. तेथे व्यापार उदीम करणारे संपन्न लोक राहत होते. त्यामुळे तेथे कोणालाही अन्नवस्त्राची ददात नव्हती. अशा त्या संपन्न क्षेत्री प्रभू आले आणि गावाबाहेरील मूळ लिंगाच्या देवळात उतरले. त्यांच्याबरोबर मातुश्री व नृसिंह तात्या होते. तसेच चिमण्या ब्रह्मचारी, नारायण दीक्षित अशी शिष्यमंडळीही होती. प्रभू आल्याची वार्ता पसरताच प्रभू दर्शनासाठी हजारो लोकांची गर्दी जमली. प्रभूंनी खंडेरायाची पूजा केली व देवाला बहुमोल वस्त्रे व अलंकार घातले. प्रभूंनी तेथे खंडेरायाची पदे व आरती रचली, ज्यांचा पुढे प्रभू सांप्रदायिक भजनात समावेश करण्यात आला. प्रभू तेथे आल्यावर रोज हजारो लोक दर्शनाला येऊ लागले. चोहोकडे जय जयकार ध्वनी दुमदुमू लागला. भोजनाच्या पंक्तीवर पंक्ती उठू लागल्या. प्रभूंच्या पुढे खारीक, सुपारी, नारळ, पेढे, पैसे यांचे ढीग जमू लागले. पैसे त्याच दिवशी लोकांमध्ये वाटून संपू लागले. तेथे नवस बोलणारे लोकही येत व नवस फेडणारे लोकही येत. तेथे नाच, गाणे, कथाकीर्तन, भजन, पुराण हे सुद्धा होत असे. प्रभूदर्शनाला आलेले लोक प्रभूंच्या हातचा प्रसाद घेतल्याशिवाय परत जात नसत. त्यासाठी बरीच गर्दी जमत असे. एक दिवस अशाच गर्दीत वयाने अगदी लहान अशी एक विधवा स्त्री प्रभूदर्शनासाठी आली. शरीराने धिप्पाड व वर्णाने काळ्याभोर असलेल्या त्या मुलीच्या अंगावर बरेच सोन्याचे दागिने होते. प्रभूंचे दर्शन घेतल्यानंतर प्रसादासाठी प्रभूंपुढे न जाता देहाचे भान विसरून ती बाजूच्या एका कोपऱ्यात बसून राहिली. तिच्यानंतर आलेले शेकडो लोक प्रभूदर्शन व प्रसाद घेऊन गेले. पण ही आपल्या जागेवरून अजिबात न हलता प्रभूंकडे दृष्टी लावून बसून राहिली. ती प्रभूंशी समरस झाली होती. दर्शनाला आलेली जवळपास सर्व लोक गेले तरी ही प्रसाद का घेत नाही याचे नवल वाटून एका शिष्याने तिला पुढे येऊन प्रसाद घेण्यास सांगितले. ते ऐकून ती शुद्धीवर आली. तिने प्रभूंपुढे येऊन साष्टांग नमस्कार घातला आणि प्रसादासाठी ओंजळ पुढे केली. प्रभूंनी 2 खारका व काही फुले तिच्या ओंजळीवर टाकली. प्रसाद घेऊन ती बाहेर पडली, पण कुठे जावे हे तिला सुचेना. सर्व जग शून्यवत होऊन गेले होते. तिचे अंतःकरण प्रभूंशी एकरूप झाले होते. बाहेर पडल्यावर 2 दिवस जेथे पाय नेतील तेथे ती भरकत राहिली. 3ऱ्या दिवशी ती पुन्हा प्रभूदर्शनाला आली. शिष्यांना नवल वाटले की ही एकदा प्रसाद घेऊन गेली असतानाही पुन्हा का आली. प्रभूंनी तिच्या हातावर 2 खारका टाकल्या आणि निघून जायला सांगितले. प्रभू आज्ञेनुसार ती लगेच निघून गेली, पण भान हरपून कुठेतरी भटकत राहिली. तिच्या अंतःकरणाची तळमळ काही शांत होईना. काही काळाने ती परत प्रभूंपुढे येऊन उभी राहिली. प्रभूंनी तिला विचारले, बाई, अशी परत परत कशाला येतेस? तुला प्रसाद मिळाला आहे तर गावी परत का जात नाहीस? ती म्हणाली, महाराज, माझे गाव कोणते हे मला माहीत नाही. आपल्या चरणाशिवाय मला सगळे जग शून्यवत भासू लागले आहे. हे चरण सोडून आता मी कुठेही जाणार नाही. त्यावर प्रभू म्हणाले, आम्ही फट्टिंग गोसावी. आमच्या येथे रोज नाना प्रकारचे लोक येत असतात. तू वयाने अगदीच लहान आहेस. येथे तुझा निभाव लागणे फार कठीण आहे. इथे राहून तुझे फार हाल होतील. तेव्हा तू तुझ्या घरी जा. ती प्रभूंना म्हणाली, माझे घर कोठे आहे, माझे आईबाप कोण आहेत याचे मला भान नाही. आता माझे आईबाप, सगळे सोयरे, आप्तेष्ट सर्व काही आपणच आहात. आता इथून मी कुठेही जाणार नाही. मग प्रभू तिला म्हणाले, इथे राहायचे असेल तर हे दागिने अंगावर बाळगता येणार नाहीत. गोरगरिबांना दान करून टाकावे लागतील. शिवाय प्रसंगी अंगाला राखही लावायला लागेल. प्रभूंच्या या बोलण्यावर तिने लगेच अंगावरचे दागिने काढून प्रभूंपुढे ठेवले आणि ती म्हणाली, महाराज, हे दागिने मी आनंदाने दान करायला तयार आहे. आपल्याला वाटेल त्याला देऊन टाकावीत. तिचा निर्धार व औदार्य बघून प्रभू प्रसन्न झाले. प्रभूंनी तिचे शुद्ध अंतःकरण जाणले होते. मग प्रभूंनी एका शिष्याबरोबर तिला अम्मांकडे पाठवले. अम्मांनीही तिच्यावर आपल्या कन्येप्रमाणे प्रेम केले. त्यानंतर तिचा शिष्या म्हणून स्वीकार करण्याआधी ती संन्यासी जीवनशैलीसाठी योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रभूंनी तिची नाना प्रकारे कठोर परीक्षा घेतली. कित्येक दिवस नुसत्या खारकेवर ठेवले. तिचा धिप्पाड देह खारकेप्रमाणे वाळून गेला. ते पाहून सर्वांना तिची करुणा आली, पण ती डगमगली नाही.
प्रभू आज्ञा उल्लंघणे तिच्या मनातसुद्धा आले नाही. ती प्रभूंची प्रत्येक आज्ञा शब्दशः पाळत असे. एक दिवस ती आंघोळीला जात असताना प्रभूंकडून तिला निरोप आला, असशील तशी ताबडतोब निघून ये. प्रभूंची अवज्ञा होऊ नये म्हणून ती तशीच निघाली. बयाम ते लक्षात येताच त्यांनी तिला अडवले. हे वृत्त प्रभूंना कळताच तिची श्रद्धा व अनुपम भक्ती पाहून प्रभू प्रसन्न झाले. प्रभूंनी तात्काळ तिच्यासाठी एक शुभ्र वस्त्र मातोश्रींकडे पाठवले. प्रभूंनी प्रसाद म्हणून दिलेले शुभ्र वस्त्र तिच्या अंगी पडले. त्याचवेळी तिचा उद्धार झाला. तेव्हापासून तिने फक्त शुभ्र वस्त्रच परिधान करण्याचा परिपाठ ठेवला. ती नेहमी कपाळाला शुभ्र भस्म लावून शुभ्र वस्त्र परिधान करून हातात रुद्राक्षाची माळ घेऊन प्रभुनामाचा अखंड जप करत असलेली दिसे. ही तरुण स्त्री म्हणजेच भगवती व्यंकम्मा. प्रभूंच्या मार्गदर्शनाने व आशीर्वादाने पुढे ती थोर तपस्विनी झाली. लोकांनी तिच्या समाधीनंतर तिला देवीचा दर्जा देऊन तिचे देऊळ बांधले.